सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। श्रीकृष्णाय वयं नमः। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। श्री दत्तात्रेय महाराज की जय। हिंदू धर्माचा पवित्र धर्मग्रंथ श्रीमद्भगवद्गीता, ह्या श्रीमद्भगवद्गीतेतील अध्याय क्रमांक 7 ज्ञान विज्ञान योग ह्या विषयावरती आपण चर्चा करत आहोत। गेल्या 5 दिवसांमध्ये आपण 3 श्लोकांवरती भाष्य केलेलं आहे, ज्यामध्ये श्रीकृष्ण भगवंताने अर्जुनाला भगवंताची ओळख करून घेण्याकरिता भगवंतामध्ये मन आसक्त करायला सांगितलं, आपलं अंतःकरण योगामध्ये युक्त करायला सांगितलं, भगवंताचा आश्रय घ्यायला सांगितलं आणि त्यानंतर जे विज्ञानासहित ज्ञान आहे ते ज्ञान भगवंत अर्जुनाला प्रतिपादन करत आहेत। त्यामध्ये भगवंत सांगतात की अनेक मनुष्यांमध्ये एखादा कुणीतरी अधिकारी पुरुष मला जाणण्याचा प्रयत्न करतो आणि अशा मला जाणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांमध्ये एखादा कुणीतरी मला प्राप्त करतो आणि म्हणून आपण त्या भगवंताला जाणण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे, तेव्हाच ह्या संसार बंधनातून आपली मुक्तता होणार आहे आणि तो परमपवित्र असणारा परमेश्वर आपल्याला कळणार आहे। त्या परमेश्वराकडे आपल्याला जाता येणार आहे। मग तो परमेश्वर कोण आहे, त्याचं सामर्थ्य काय आहे, तो काय करू शकतो, त्याने काय केलं, कुठल्याही एखाद्या माणसाची ओळख करून घेत असताना तर ह्या ज्ञान विज्ञान योगामध्ये भगवंताने अर्जुनाला स्वतःची ओळख शब्दांमध्ये करून दिलेली आहे। पुढे भगवंताने विश्वरूप दर्शन योगामध्ये स्वतःचं स्वरूप प्रगट करून आपली एक वेगळी ओळख अर्जुनाला करून दिली, पण या अध्यायामध्ये शब्दाने आपली ओळख अर्जुनाला करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अर्जुनाच्या योगाने तीच ओळख आपल्याला ह्या ज्ञान विज्ञान योगाच्या माध्यमातून भगवंताची करून घ्यायची आहे। कारण असं एका कवीने म्हटलेलं आहे की ओळख करुणी घ्या त्या मोक्षदात्याची, भीती नाही तुम्हाला त्या घोर नरकाची। एकदा का त्या भगवंताशी आपली ओळख झाली की आपल्याला नरकाची भीती उरत नाही, दुःखाची भीती उरत नाही, चिंता उरत नाही आणि म्हणून त्याची ओळख होणं गरजेचं आहे। मग त्या भगवंताकडं काय शक्ती आहेत, तो भगवंत काय करू शकतो, तो नेमका कसा आहे, हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे। यासाठी आपण आता पुढील श्लोक बघणार आहोत। आजचा विषय सर्वसामान्य जे नुकतेच भगवद्गीतेचं ज्ञान ज्यांनी ग्रहण करायला सुरुवात केलेली आहे अशा लोकांसाठी थोडासा कठीण विषय आहे, तरी समजून घेण्याचा प्रयत्न करा। मी माझ्या पद्धतीने तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करेल। पुढचा श्लोक असा आहे, भूमिरापो नलो वायू खम मनो बुद्धिरेवच अहंकार इति यम्मे भिन्ना प्रकृतिराष्टधा। अष्टधा प्रकृती या श्लोकामध्ये भगवंताने सांगितलेली आहे की ज्या अष्टधा प्रकृतीने हे चराचर विश्व निर्माण झालेलं आहे, ही संपूर्ण सृष्टीची निर्मिती भगवंताला करण्याची प्रवृत्ती निर्माण झाली की माझ्याकडचा आनंद मला जीवांना द्यायचा आहे आणि म्हणून ही परमेश्वराची प्रवृत्ती, जी परमेश्वराची ओळख सारणारी, परमेश्वराची इच्छा समजून घेणारी आणि त्यानुसार व्यापार करणारी जी चैतन्य माया आहे, त्या मायेला कळाली आणि मग त्या मायेने या सृष्टीची रचना करण्यासाठी प्रपंचाचा उपयोग केला। कारण ही संपूर्ण जी चराचर सृष्टी आपल्याला अवतीभोवती दिसते, या सगळ्या वस्तू आपल्याला ज्या दिसतात ह्या मायेने प्रपंचाचा आधार घेऊन बनवलेल्या आहेत। मग त्या प्रपंचामध्ये, त्या प्रकृतीमध्ये मुख्यतः म्हणण्यापेक्षा एकूण 8 प्रकारची जी प्रपंचाची शक्ती आहे त्या शक्तीचा उपयोग या ठिकाणी प्रकृती मायेने केलेला आहे। मग ती प्रकृती कोणती, अष्टधा प्रकृती कोणती, ते 8 प्रकार कोणते, ती 8 प्रकारची प्रपंचाची शक्ती कोणती, ते आपल्याला या श्लोकातून भगवंतांनी सांगितलेलं आहे। भूमी
आप, अनल, वायू, खम, मन, बुद्धी, अहंकार. 8 प्रकार सांगितलेले आहेत. एक पहिला सांगितलं आहे पृथ्वी. पृथ्वी म्हणजे जी जमीन आहे, जी भूमी आहे ती पृथ्वी. आप म्हणजे पाणी. संस्कृत शब्द आहेत, त्यामुळे ह्याचे अर्थ मराठीत येत असताना संस्कृतमधले शब्द वेगळे आणि आपल्या बोलीभाषेतले शब्द वेगळे, म्हणून अर्थ समजून घ्या. पृथ्वी म्हणजे ही जी जमीन आहे, ही जमीन. आप म्हणजे पाणी. त्यानंतर अनल म्हणजे अग्नी. वायू म्हणजे हवा जी आपल्या अवतीभोवती आहे ती. भूमीर आपो अनलो वायू. खम, खम म्हणजे आकाश. हे 5 तत्व. आणि बुद्धी. त्यानंतर मन, बुद्धी, अहंकार असं सांगितलेलं आहे. मन म्हणजे सत्वगुण, बुद्धी म्हणजे रजोगुण आणि अहंकार म्हणजे तमोगुण. असे पंचमहाभूत आणि 3 गुण, असे एकूण 8 महाभूतापासून ह्या संपूर्ण प्रकृतीची रचना चैतन्य मायेने केलेली आहे. मग आता आपल्याला लक्षात आलं की ही संपूर्ण जी सृष्टी आपल्या अवतीभोवती दिसते कशापासून तयार झालेली आहे. लक्षात ठेवा, पृथ्वी, वायू, आकाश, अग्नी आणि पृथ्वी पाणी, वायू, आकाश आणि अग्नी हे 5 तत्व आणि 3 गुण रज, तम आणि सत्व. मग आता ह्या श्लोकामध्ये 3 गुण सरळ सरळ सांगितले नाहीत. रज, सत्व आणि तम असा सरळ उल्लेख या गुणांचा केला नाही. सत्वगुणासाठी मनाचा उल्लेख केलेला आहे, रजगुणासाठी बुद्धीचा उल्लेख केलेला आहे आणि तमगुणासाठी अहंकाराचा उल्लेख केलेला आहे. हे थोडंसं मला विचार करण्यासारखं वाटलं की का असं केलं असेल. सरळ सरळ रज, तम, सत्व असंही म्हणता आलं असतं भगवंताला. मग या श्लोकामध्ये मनोबुद्धी आणि अहंकार, जसं खम मनोबुद्धिरेवच आणि अहंकार इति यम्मे भिन्ना प्रकृतिरष्टधा, याच्यामध्ये मन, बुद्धी आणि अहंकार असा उल्लेख केलेला आहे 3 गुणाचा. ह्याच्या मागचं कारण असं आहे की मन हे आपलं सात्विक आहे. मनाची जी मूळ प्रवृत्ती आहे, मनाचा जो मूळ गुणधर्म आहे हा चांगुलपणाचा आहे, हा सात्विकतेचा आहे, हा स्थिरतेचा आहे, हा शांततेचा आहे. मन हे बुद्धीच्या संसर्गाशिवाय कुणाचंही वाईट चिंतू शकत नाही, हे लक्षात घ्या. आपल्याला आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे संग घडत असतात, अनेक प्रकारची संगती घडत असते आणि त्या संगतीतून आपलं जे चरित्र आहे किंवा आपलं जे व्यक्तिमत्व आहे, ह्या व्यक्तिमत्वाची जडणघडण होत असते. आपण चांगल्या माणसाच्या संगतीत गेलो की आपण चांगले होतो, वाईट माणसांच्या संगतीत गेलो की आपण वाईट होतो. तसं मन हे बुद्धीच्या संगतीमध्ये येतं आणि मग त्याच्यामध्ये विकार घडतात. परंतु मनाची मूळ प्रवृत्ती जर काही असेल, मूळ प्रकृती जर काही असेल तर ती शुद्ध आहे, ती सात्विक आहे, ती शांत आहे, ती प्रेमाची आहे. आणि म्हणून प्रेम हे मनानं केलं जातं. म्हणून मनाला फक्त शुद्धता माहीत आहे, सात्विकता माहीत आहे. म्हणून इथं मनाचा उल्लेख भगवंताने जाणीवपूर्वक सत्वगुणाचं प्रतिपादन करत असताना केला. त्यानंतर रजगुणाचं प्रतिपादन करण्यासाठी भगवंतानं बुद्धीचा उपयोग केला, कारण बुद्धी ही राजस आहे. सगळी कामवासनाचे उल्लेख हे माणसाच्या बुद्धीमधून होतात, कारण सगळ्या संवेदना शरीराच्या पंचज्ञानेंद्रियाच्या संवेदना हे बुद्धीला जातात आणि पंचज्ञानेंद्रिय काय करतात की आपापल्या विषयातून जो तो आनंद आहे तो आनंद घेत असतात, ग्रहण करत असतात आणि त्याच्या संवेदना बुद्धीला पोहोचवतात. म्हणजे बुद्धी ही पंचज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून कार्यरत असते. ती ज्या ज्या विषयाच्या संपर्कामध्ये जाते त्या त्या विषयाचा उपभोग ती घेते. म्हणून बुद्धीचा उल्लेख रजोगुणाचा म्हणजे प्रतिपादन करण्यासाठी भगवंतांनी या ठिकाणी केलेला आहे असं मला वाटतं. आणि त्यानंतर अहंकार म्हणजे तमगुण. तमगुणानेच माणसामध्ये अहंकाराची वृत्ती निर्माण होते. ज्याच्यामध्ये तमगुण आहे त्यालाच जास्त अहंकार असतो. म्हणून लक्षात घ्या, कुठल्याही माणसाला जर अहंकार असेल की मी अमुक आहे, मी तमुक आहे, माझ्याकडे एवढं आहे, माझ्याकडे तेवढं आहे, माझं असं, माझं तसं, आणि हा मोठेपणाचा बडेजाव आणि त्याचा अहंकार, हे गर्व ज्याला आपण म्हणतो, ज्याला इगो किंवा ॲटिट्यूड असंही आपण अलीकडच्या काळात म्हणतो, हा ज्या माणसामध्ये अतिप्रमाणामध्ये आहे त्याच्यामध्ये अहंकार म्हणजे तमगुण वास्तव्य करत असतो. म्हणून या ठिकाणी अहंकाराचा उल्लेख तमगुणाचं प्रतिपादन करत असताना भगवंतांनी केलेला आहे. ह्या दृष्टीनं आता लक्षात घ्या, पंचमहद्भूत आणि 3 गुण ह्या अष्टधा प्रकृतीने, म्हणजे ह्या अष्टधा शक्तीने ही संपूर्ण चराचर जी प्रकृती आहे, चराचर सृष्टी आहे, याची निर्मिती चैतन्य मायेने परमेश्वराच्या प्रवृत्तीने केलेली आहे. हा या श्लोकाचा सरळ अर्थ झाला. आता आपण ह्याच्यामध्ये जास्त खोल काही विचार करू शकत नाही, कारण खोल विचार करण्यासारखं, चर्चा करण्यासारखं यात वेगळं काही नाही. म्हणून लक्षात घ्या की अष्टधा शक्तीपासून ही चैतन्य मायेने ह्या प्रकृतीची रचना केलेली आहे. त्या पुढच्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की अपरियमितस्त्वन्याम प्रकृती मिध्ये मे पराम जीवभूताम महाबाहो येदम धार्यते जगत.
अर्जुना, ही माझी जी अष्टधा प्रकृती आहे ही अपरा प्रकृती आहे, म्हणजे ही अलीकडची प्रकृती आहे. याच्याही पेक्षा एक श्रेष्ठ प्रकृती आहे. अपरेयमितस्तन्याम प्रकृतीम विद्धी मे पराम. अपर म्हणजे दुसरी जी प्रकृती आहे, विद्धी म्हणजे जाण. कोणती प्रकृती? तर पराम म्हणजे परा प्रकृती सांगितलेली आहे. अपरा प्रकृती आणि परा प्रकृती हे दोन भेद लक्षात घ्या. अपरा प्रकृती कशाला म्हणायचं आणि परा प्रकृती कशाला म्हणायचं? अपरा प्रकृती म्हणजे जी अष्टधा शक्तीपासून प्रपंचाच्यात निर्माण झालेली आहे ती अपरा प्रकृती आहे, म्हणजे अलीकडची प्रकृती आहे, जी जड प्रपंचापासून बनवलेली आहे. आणि परा प्रकृती कोणती आहे? तर जीवभूताम, काय म्हटलेलं आहे की जीवभूताम महाबाहो येदम धारेते जगत. हे महाबाहो अर्जुना, जी प्रकृती जीवभूतांपासून निर्माण झालेली आहे, ज्याच्यामध्ये जीवत्व आहे, सजीवत्व आहे, अशी प्रकृती जी जीवभूतानं ही संपूर्ण जगत ज्या जीवांनी धारण केलेलं आहे, अशा जीवभूतांपासून निर्माण झालेली प्रकृती ती पराप्रकृती सांगितलेली आहे. अष्टधा शक्तीपासून निर्माण झालेली म्हणजे प्रपंचापासून निर्माण झालेली जी प्रकृती आहे, जो प्रपंच आहे हा अपर आहे, हा अलीकडचा आहे. आणि जीवभूतांपासून निर्माण झालेली आहे किंवा जीवभूतांनी जी म्हणजे नटलेली आहे ती पराप्रकृती आहे. हा पराप्रकृती आणि अपराप्रकृतीतला भेद आहे. ह्याच्यामध्ये बऱ्याच लोकांना गफलत होते, लक्षात येत नाही, कारण थोडासा किचकट विषय आहे. त्यामुळे पण समजून घेण्याचा प्रयत्न करा. जी अपराप्रकृती आहे ही प्रपंचापासून बनलेली आहे आणि जी पराप्रकृती आहे ही जीवभूतांपासून बनलेली आहे. एवढा भेद जरी तुमच्या लक्षामध्ये आला तरी तुम्हाला पराप्रकृती आणि अपराप्रकृतीतला भेद समजला. हे समजणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणाल की एवढा किचकट विषय आमच्यासाठी काय गरजेचं आहे, आम्हाला काय कामाचं आहे, हे तुम्ही आम्हाला कशासाठी सांगता आहात, नाही का? मग तर आपल्याला सृष्टीच्या निर्मितीचं कारण लक्षात आलं पाहिजे. सृष्टीचं सृजन भगवंतांनी का केलं आणि त्याने केलं तर कोण्या माध्यमातून केलं, कोणत्या कोणत्या वस्तूचा उपयोग करून केलं, हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे की नाही? कारण आपण या सृष्टीत राहतो. ज्या घरात आपण राहतो त्या घराचं ज्ञान आपल्याला असतं की नाही? त्या घरातलं बेडरूम कुठे आहे, त्या घरातला हॉल कुठे आहे, त्या घरातलं किचन कुठे आहे, त्या घराचं टॉयलेट कुठे आहे, त्याचं म्हणजे तुम्हाला प्रवेश करण्याचं प्रवेशद्वार कुठे आहे, हे सगळं तुम्हाला ज्ञान असतं की नाही ज्या घरात तुम्ही राहता त्या घराचं? तसं तुम्ही ज्या सृष्टीमध्ये राहता, ज्या विश्वामध्ये राहता, ज्या पृथ्वीवरती तुम्ही राहता, हिचं इत्तमभूत ज्ञान, किमान एक प्राथमिक ज्ञान तुम्हाला असणं गरजेचं आहे की नाही? आणि म्हणून ते ज्ञान तुम्हाला व्हावं, ती माहिती तुम्हाला व्हावी, या उद्देशानं आपण या ठिकाणी ह्या विषयावर चर्चा करत आहोत की अपराप्रकृती म्हणजे काय, पराप्रकृती म्हणजे काय, अपराप्रकृती कशी तयार झाली आणि पराप्रकृती कशी तयार झाली. म्हणून या दोन श्लोकामध्ये अपराप्रकृती आणि पराप्रकृती ह्याचं लक्षण भगवंताने सांगितलं. आणि ही कशामुळे निर्माण झाली, कुणामुळे निर्माण झाली? तर भगवंताने निर्माण केली, म्हणजे भगवंताच्या प्रवृत्तीने, म्हणजे भगवंताची प्रवृत्ती चैतन्य मायेला जाणवली भगवंताने, आणि चैतन्य मायेने ह्या चराचर सृष्टीचं सृजन करत असताना असं परा आणि अपरा दोन्ही प्रकृतीचा हात धरून, दोन्ही प्रकृतीच्या संपर्काने म्हणजे अनुषंगाने ही संपूर्ण चराचर सृष्टी तयार केलेली आहे. एवढं लक्षात आलं? आता आपण पुढच्या श्लोकाकडे वळूयात. ह्याचा पुढचा श्लोक आपल्याला असं सांगतो की एतद्योनिनी भूतानि सर्वाणि त्युपधारय अहम कृष्णस्य जगत प्रभव प्रलयस्तथा. मग आता भगवंत स्वतःचं सामर्थ्य आता इथून पुढच्या काही श्लोकामध्ये भगवंत अर्जुनाला सांगतात की अर्जुना, तुला माझी ओळख नाही, मी कसा आहे तुला माहिती नाही. मी ह्या चराचर प्रकृतीला, ह्या परा अपरा प्रकृतीला निर्माण केलं, माझ्या प्रवृत्तीने सगळं निर्माण झालं, मला काही करायची गरज पडली नाही. माझी जी आद्यशक्ती आहे, जी माया आहे, जी माझ्या प्रवृत्तीनं व्यापार करते, त्या मायेनं फक्त माझ्या मनात प्रवृत्ती निर्माण झाली अंतःकरणामध्ये, आणि त्या संपूर्ण सृष्टीचं तिनं निर्माण केलं, मला काही करण्याची गरज पडली नाही. हे माझ्या शक्तीद्वारेच झालेलं आहे. मग मी कसा आहे, तो भगवंत कसा आहे, हे आता या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की एतद्योनिनी भूतानि सर्वाणि त्युपधारय अहम कृष्णस्य जगत प्रभव प्रलयस्तथा. मग ह्या दोन्ही प्रकृतीच्या योगाने, अचेतन आणि चेतन, अपरा प्रकृती जी आहे ती अचेतन आहे, जी अष्टमहद्भूतापासून बनलेली आहे, ती प्रकृती जी आहे ती अचेतन आहे, आणि जी पराप्रकृती आहे ती चेतन आहे, कारण ती जीवभूतांपासून बनलेली आहे. अशा अचेतन आणि चेतन दोन्ही प्रकृतीच्या संबंधाने हे संपूर्ण जग चालत आहे. लक्षात येत आहे का तुम्हाला? अपराप्रकृती जी आहे ती अचेतन आहे, तिच्यामध्ये हालचाल नाही आहे, कारण ती जड वस्तूपासून बनलेली आहे. पृथ्वी कशी आहे, जड आहे की चेतन आहे, सजीव आहे की निर्जीव आहे? बोला ना, पृथ्वी कशी आहे, तुम्हाला समजत आहे ना? सजीव आहे की निर्जीव आहे? निर्जीव आहे ना, बोला ना. पृथ्वी ही निर्जीव आहे, ती स्वतःहून हालचाल करू शकत नाही. त्यानंतर पाणी कसं आहे, सजीव आहे का निर्जीव आहे? ते निर्जीवच आहे. त्यानंतर अग्नी कसा आहे, तो निर्जीव आहे.
वायू कसा आहे तो निर्जीव आहे, आकाश कसा आहे ते निर्जीव आहे, रजतम सत्व हे गुण हे अंतर्क आहे तुमच्या, त्यामुळे तेही निर्जीव आहेत. म्हणून ही अपरा प्रकृती जेवढी आहे तेवढी निर्जीव आहे आणि पराप्रकृती जी आहे जी जीवभूतांपासून बनलेली आहे ती सजीव आहे. मग असं निर्जीव आणि सजीवांचं एकीकरण झालं आणि त्या योगाने तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या ना, मी तुमच्याशी बोलतोय. बायांना तुमचं लक्षात येते का? माझ्याकडे बघा थोडंसं, म्हणजे मला बोलायला काय होतं की माझा मूड तयार होतो. तुमचं जर लक्ष विचलित झालं की मग मला तुम्हाला बोलायचं का स्वतःशी बोलायचं हे कळत नाही. हे मूल कोणाचं यायला शांत करा थोडंसं, त्यामुळे लक्ष विचलित होते कदाचित तुमचं. कारण विषय थोडासा गहन आहे. तुम्ही जर लक्ष दिलं तर थोडंफार तुम्हाला कळेल, त्याच्यातलं लक्षात येईल, नाही तर लक्षात येणार नाही. तुम्ही मला बोलवलं आहे कशासाठी? नाही का काही गोष्टी तुमच्या लक्षात आल्या पाहिजे म्हणून. तर थोडंसं माझ्याकडे लक्ष द्या की ह्या अपरा असलेल्या प्रकृतीपासून, म्हणजे जड असलेल्या निर्जीव असलेल्या प्रकृती आणि पर असलेल्या जीवभूतांपासून बनलेल्या चेतन प्रकृती, ह्या दोन्हीच्या अनुषंगाने ही संपूर्ण सृष्टी चालते आहे. केवळ जड प्रकृतीने ही सृष्टी चालली नसती आणि केवळ चेतन प्रकृतीने ही सृष्टी चालली नसती. केवळ जीव आहे पण त्याला आधारभूत शरीर जे प्रपंचाचं बनलेलं आहे, जड आहे, हे जर त्याला साधन म्हणून दिलं नाही तर चेतन शक्ती आहे पण तिला जड शक्तीचा म्हणजे अपरा प्रकृतीचा संबंध गरजेचा आहे. तुमचा जीव शरीराशिवाय हालचाल करू शकतो का, कर्म करू शकतो का? नाही करू शकत. जीवत्व आहे परंतु शरीरच नाही. तर ह्या साधनाशिवाय, जसा एखादा मनुष्य त्याला ताडकळसला जायचा आहे, मग त्याला जाण्यासाठी तो वाहन शोधतो. स्वतःची त्याच्याकडे मोटरसायकल असेल तर तो तिच्यावर बसून जाईल, स्वतःची नसेल तर तो मित्राची मागेल, कुण्या भावाची मागेल, कुणाची तरी मागेल. तो साधन शोधेल ना. त्यासाठी साधनाशिवाय तो इथून तिथपर्यंत जाऊ शकतो का? नाही जाऊ शकत. किंबहुना नाहीच काही झालं तर स्वतःच्या पायाने तरी तो जाईल. पाय हीच या साधनाचा तरी तो उपयोग करेल. बरोबर आहे. तसं हा जीव या सृष्टीमध्ये आला आहे पण केवळ जीवत्व आहे, पण त्याला शरीराचा आधारच जर नसेल, शरीर हे साधनच जर त्याला नसेल तर तो काहीही करू शकणार नाही. म्हणून शरीर हे अपरा प्रकृतीचं आहे, पंचमहद्भूत आणि 3 गुणांपासून बनलेलं आहे. ह्या शरीरामध्ये पृथ्वीचे गुण आहेत, ह्या शरीरामध्ये अग्नीचं गुण आहे, कारण तुमच्या जठरातलं अन्न पचवण्याचं कार्य तुमचा जठराग्नी करत असतो. अग्नीचा गुण त्याच्यामध्ये आहे, पाण्याचा गुण त्याच्यामध्ये आहे, कारण शरीरामध्ये 70% पाणी आहे असं म्हणतात. त्यानंतर आकाश, एक पोकळी तुमच्या आतमध्ये आहेच. तुमचं जठर जेव्हा रिकाम होतं त्याच्यामध्ये पोकळी निर्माण होतं, ते आकाशाचा गुण आहे. असा एक एक पंचमहाभूतातला एक एक गुण या शरीरामध्ये आहे, अर्थात ते ह्या महाभूतांपासून बनलेलं आहे. म्हणून शरीर हे जड प्रकृतीचं आहे, अपरा प्रकृतीचं आहे आणि तुमच्यातला जीवात्मा हा परा प्रकृतीतला आहे. या दोन्हीच्या संयोगानं ही चराचर सृष्टी चालते. ह्या दोन्हीच्या संयोगाशिवाय ही चराचर सृष्टी कार्य करू शकत नाही. म्हणून भगवंताने सांगितलं की ही जी प्रकृती आहे ह्या दोन्हीमुळे चालते. आणि मग ही सगळी सृष्टी आता तयार झाली. मग ह्या सगळ्या सृष्टीला तयार करणारा कोण? हिला सांभाळणारा कोण? हिला नष्ट करणारा कोण? तर भगवंत ह्या श्लोकाच्या उत्तरार्धामध्ये सांगतात की अहम कृष्णस्य जगत प्रभव प्रलयस्तथा. अर्जुना, ह्या संपूर्ण चराचर सृष्टीचा प्रभव म्हणजे निर्माण करणारा जर कोणी असेल तर तो मी आहे, आणि प्रलयस्तथा ह्या सृष्टीचा प्रलय करणारा, विनाश करणारा जर कोणी असेल तर तो मीच आहे. म्हणजे बघा तो परमेश्वर किती समर्थ आहे, त्याच्याकडं कोणती शक्ती आहे, त्याच्याकडं कोणतं सामर्थ्य आहे. तुम्ही म्हणाल देव आहे, मग तो कसा आहे, तो काय करतो? तर तो हे करतो, ह्या चराचर सृष्टीची तो निर्मिती करतो. ह्या चराचर सृष्टीचा प्रभाव म्हणजे सृजन तो करतो आणि प्रलय म्हणजे विनाशसुद्धा तोच करतो. ही शक्ती त्या परमेश्वराकडे आहे. हे परमेश्वराने अर्जुनाला समजावून सांगितलं. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं. आता आपण पुढचा श्लोक बघूयात. पुढच्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात मतः परतरम नान्यत किंचित अस्ति धनंजय मयी सर्वमिदं प्रोतम सूत्रे मणिगणाइव. अर्जुना, आता ह्या सगळ्या सृष्टीचं सृजन करणारा मी आहे, हिला नष्ट करणारा मी आहे. हे सगळं माझ्या प्रवृत्तीनं झालं. म्हणून हे लक्षात घे की मतः परतरम ना अन्यत किंचित अस्ति धनंजय. धनंजय म्हणजे अर्जुनाचा, हे अर्जुनाला दिलेलं हे एक विशेषण आहे भगवंताने. मग भगवंत अर्जुनाला म्हणतात की हे धनंजय, धनाला जिंकणारा अर्जुना काय आहे की मतः परतरम, माझ्यापेक्षा, मतः म्हणजे माझ्यापेक्षा, परतरम म्हणजे श्रेष्ठ असा, न किंचित कुणीही अन्य नाही, माझ्यापेक्षा श्रेष्ठ, माझ्यापेक्षा पलीकडे असा ह्या सृष्टीमध्ये दुसरा कुणीही नाही. आणि म्हणून मयी सर्वमिदं प्रोतम सूत्रे मणिगणाइव. म्हणून ह्या चराचर सृष्टीतलं जे काही जड चेतन आहे हे माझ्यामध्ये जसं एखाद्या दोऱ्यामध्ये त्या माळेचे मणी ओवलेले असावे, तशी ही सगळी चराचर सृष्टी माझ्या प्रवृत्तीरूपी सूत्रामध्ये ही चराचर सृष्टी ओवल्या गेलेली आहे. बघा, भगवंताने स्वतःचं श्रेष्ठत्व या श्लोकात सांगितलेलं आहे की माझ्यापेक्षा श्रेष्ठ असा दुसरा कुणीही नाही, किंवा माझ्यापेक्षा पलीकडे
असा दुसरा कुणीही नाही. जेव्हा आपण जे मानव संप्रदायाचे अनुग्रहित असतील, उपदेश असतील, यांनी जर सूत्रपाठातले 9 प्रकरणं कधी वाचले असतील किंवा त्यातली अन्यवावृत्ती कधी वाचली असेल तर त्याच्यामध्ये देवतांचे थोवे सांगितलेले आहेत. कर्मभूमी, अष्टदेव योनी, अंतराळ, स्वर्ग, सत्यकैलास, वैकुंठ, त्यानंतर क्षीराब्दी आहे, अष्टभैरव आहेत, त्यानंतर विश्वमाया आहे, चैतन्यमाया आहे आणि ह्या सगळ्याच्या पलीकडे ब्रह्मस्वरूप आणि त्याच्या पलीकडे परमेश्वराचं ईश्वर स्वरूप सांगितलेलं आहे. मग ह्या सगळ्यात श्रेष्ठ सांगितलेलं आहे ईश्वर. ह्या सगळ्या देवतांच्या थोव्यांच्या पलीकडे, सगळ्यात वर, सगळ्यात उंच, सगळ्या देवतांवर ज्याची सत्ता आहे, ह्या सगळ्या थोव्यांवरती ज्याची सत्ता आहे, असा सगळ्यात श्रेष्ठ आणि सगळ्यात पलीकडे जर कोण आहे तर तो ईश्वर आहे. तर ते ईश्वराचं स्वरूप आहे. आणि म्हणून ह्या श्लोकामध्ये भगवंत तेच प्रतिपादन करतात की मतः परतरम न अन्यत् किंचिदस्ति धनंजय. हे धनंजया, हे अर्जुना, माझ्यापेक्षा श्रेष्ठ ह्या चराचर सृष्टीमध्ये, ह्या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये कुणीही नाही. मी सगळ्यात श्रेष्ठ आहे, मी सगळ्यात पलीकडे आहे, मी सगळ्यात उंच आहे. आणि म्हणून सगळ्याचा मालक जर कोण असेल तर तो परमेश्वर आहे. सगळ्या देवतांचा मालक तो परमेश्वर आहे. मग तो कोणतीही देवता असू द्या, ब्रह्मा असू द्यात, विष्णू असू द्यात, महेश असू द्यात, लक्ष्मी असू द्यात, कुठलाही देव असू द्यात, कुठलीही देवता असू द्यात, ह्या सगळ्यांचा मालक तो परमेश्वर आहे. आपण ज्या परमेश्वराचे अनन्य उपासक आहोत, ज्या श्रीकृष्ण भगवंताचे आपण अनन्य उपासक आहोत, तो भगवंत या सगळ्या देवतांचा मालक आहे. आणि मग ह्या एकेका शक्तीला शरण जाण्यापेक्षा, ह्या एकेका देवतेची भक्ती करण्यापेक्षा, जो सगळ्या देवतांचा मालक आहे, सगळ्या देवतांच्या पर आहे, पलीकडे आहे, श्रेष्ठ आहे, त्या एका परमेश्वराची जर आपण भक्ती केली तर, म्हणजे जसं आमदार, खासदार, मुख्यमंत्री इत्यादी लोकांकडे जाण्यापेक्षा जर सरळ एखाद्या पंतप्रधानाशी किंवा राष्ट्रपतीशी आपली ओळख आहे, आपला सलोखा आहे, तर ह्या इतर लोकांकडे जाण्याची, यांच्याकडे मदत मागण्याची आपल्याला गरज आहे का? अजिबात नाही. म्हणून ह्या सगळ्या ज्या देवता आहेत ह्या परमेश्वराच्या प्रवृत्तीनं कार्य करतात, त्याच्या सेवेमध्ये आहेत, नाही का? आणि म्हणून ह्या इतर देवतांची भक्ती करण्यापेक्षा महानुभाव संप्रदाय ह्या सगळ्या देवतांचा मालक असणारा, सगळ्या देवतांवर ज्याची सत्ता आहे, अशा सत्ता असणाऱ्या परब्रह्म परमेश्वर श्रीकृष्णाची एकनिष्ठ अनन्य भक्ती करतो. हे महानुभाव संप्रदायाचं तत्त्व आहे, बेस आहे. आणि ह्या श्लोकात भगवंतांनी तेच सांगितलं की मी सगळ्यात श्रेष्ठ आहे. मग या छोट्या छोट्या गोष्टीची भक्ती करत बसण्यापेक्षा जो सगळ्यात श्रेष्ठ आहे त्याची भक्ती करा, त्याला शरण जा. एकदा का त्या समर्थाला शरण गेलात की मग कुठली चिंता, कुठलं भय आणि कुणाची इतर देवतांची भक्ती करण्याची गरज शिल्लक राहत नाही. म्हणून त्या श्रेष्ठ भगवंताची एकनिष्ठ भक्ती करायची आहे. म्हणून तो सर्वात श्रेष्ठ आहे. त्या भगवंताच्या प्रवृत्तीरूपी सूत्रामध्ये ही संपूर्ण चराचर विश्व मन्यांसारखं ओवलेलं आहे. तो सूत्राप्रमाणे ह्या चराचर सृष्टीमध्ये आहे. त्याचं अव्यक्त स्वरूप सगळीकडे आहे, कारण तो अनंत ब्रह्मांड व्यापून शिल्लक उरलेलाच आहे. तो इथेही आहे, तो सगळीकडेच आहे. तो तुमच्या माझ्यात सगळ्यांमध्ये अंतर्बाह्य व्यापलेला आहे, तो सगळीकडे आहे. म्हणून त्याच्यापेक्षा श्रेष्ठ दुसरा असं कोणीच नाही. इतका तो श्रेष्ठ आहे, इतका सगळ्यांच्या तो पलीकडे आहे, सर्वांचा मालक आहे, असं या श्लोकामध्ये भगवंताने अर्जुनाला सांगितलं. हे आता आपल्या लक्षात आलं असेल तर आपण पुढचा श्लोक बघूयात. पुढच्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की रसो अहम अप्सु कोणतेय प्रभास्मी शशी सूर्ययो प्रणव सर्व वेदेषु शब्दखय पुरुषन ऋषू. आता प्रत्येक सृष्टीतल्या गोष्टीमध्ये श्रेष्ठत्व, जे जे काही श्रेष्ठ आहे, जे जे काही चांगलं आहे, ते माझ्यामुळे आहे, ते मी आहे, ते माझ्या सामर्थ्यामुळं आहे, असं भगवंत सांगतात. त्यापैकी आता काही गोष्टी भगवंताने तर सांगितल्यात. पुढे 10व्या अध्यायात विभूती योगामध्ये सविस्तर त्याचं वर्णन आलेलंच आहे. परंतु इथे 4 श्लोकामध्ये काही महत्त्वाच्या निवडक विभूती भगवंतानं सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये श्रीकृष्ण भगवंत सांगतात की रसो अहम अप्सु कौंतेय. कौंतेय म्हणजे कुंतीपुत्र अर्जुना. कुंतीचा पुत्र म्हणून त्याला कौंतेय असं म्हटलं. मागं आपण पाहिलं त्याला पार्थ का म्हटलं, तर पृथेचा पुत्र म्हणून पार्थ. कारण कुंतीचं पहिलं नाव पृथा होतं म्हणून त्याला पार्थ म्हटलं. हे नावं लक्षात ठेवा बरं का, म्हणजे एक एक शब्दाचा अर्थ लक्षात येणं गरजेचं आहे. आणि या श्लोकात भगवंत अर्जुनाला कौंतेय म्हणतात. कौंतेय का म्हटलं, कारण तो कुंतीचा पुत्र. कुंती नावामुळे त्याला कौंतेय म्हटलं, पृथा नावामुळे त्याला पार्थ म्हटलं. तसं पांडवांना पांडव का म्हणतात, कारण ते पंडूचे आहेत म्हणून पांडव म्हणतात. असं हे नाव त्या काळामध्ये ठेवण्याची पद्धत होती. म्हणून भगवंत अर्जुनाला म्हणतात की हे कुंतीपुत्र अर्जुना, रसो अहम अप्सु. आप म्हणजे पाणी. मी तुम्हाला मगाशी सांगत असताना आप म्हणजे पाणी. मग त्या पाण्यातला रस म्हणजे काय, चव. जिभेला रसना असं म्हणतात. जिभेचं संस्कृतमध्ये जे नाव आहे तिला रसना असं म्हटलेलं आहे, कारण तिला चव कळते म्हणून तिला रसना म्हणतात. इथं भगवंत सांगतात की रसो अहम अप्सु. अप्सु म्हणजे पाण्यामध्ये, ही विभक्ती आहे. अप्सु म्हणजे पाण्यामध्ये.
अहम म्हणजे मी, काय आहे तर चव आहे. मग पाण्याला चव असते का? मूळ जे पाणी तत्व आहे त्या पाण्याला चव आहे का? तर नाही. पण द्रवत्वामुळे कुठल्याही वस्तूला चव येते. जसं पाणी पृथ्वीवरती पडतं आणि पडल्यानंतर पृथ्वीच्या असलेल्या गंधाचा जी काही चव आहे गंधाची, ती चव घेऊन ते वाहतं. कुठलाही एक जड पदार्थ, साखर आहे किंवा एखादे जिलेबी आहे, गुलाबजाम आहे, कुठलाही एखादा पदार्थ घ्या आणि तो जिभेवरती ठेवा. त्याची चव तुम्हाला तेव्हा कळते जेव्हा तिचा संबंध लाळेशी येतो. आणि लाळ ही द्रवयुक्त आहे, म्हणजे ती पाण्यासारखी पातळ आहे. जेव्हा आपल्या ग्रंथी लाळ स्त्रवतात तेव्हा त्या वस्तूची चव आपल्याला कळते. लक्षात घ्या, पाण्यातली चव असं म्हणत असताना काही वैज्ञानिक लोकांचा सिद्धांत असा आहे की पाण्याला चव नसते. म्हणून मी स्पष्टीकरण करतोय आध्यात्मिकदृष्ट्या, की काही विज्ञानवादी लोकांचा गैरसमज होऊ नये की अध्यात्म म्हणजे थोतांड आहे, काहीही सांगतं. असं होऊ नये म्हणून सांगतो की चव पाण्यात कशी आहे. लाळेमध्ये द्रवत्व आहे. द्रवत्व म्हणजे काय? द्रव, स्थायू, वायू इत्यादी पदार्थाच्या अवस्था आहेत. हे तुम्हाला विज्ञानामध्ये शाळेमध्ये शिकला असाल तुम्ही. त्यापैकी लाळ ही द्रव अवस्थेमध्ये आहे, पाण्यासारखी. आणि म्हणून जेव्हा त्या पदार्थाचा संबंध द्रवत्वाशी येतो, तुमच्या लाळ ग्रंथीशी येतो, तेव्हा तुम्हाला त्या पदार्थातली चव कळते. म्हणून पाणी हे वस्तूतली चव वाहून नेण्याचं कार्य करतं. म्हणून त्या पाण्यातली चव, त्या पाण्यात जी टेस्ट आहे ती चव मी आहे. म्हणजे ज्या वस्तूमध्ये जे सामर्थ्य आहे, पाण्यातलं सामर्थ्य काय आहे? चव. तर ते चवरूपी सामर्थ्य म्हणजे मी आहे, ते माझ्यामुळे आहे. मी आहे म्हणजे माझ्यामुळे आहे, माझ्या सामर्थ्यामुळे आहे, असं भगवंत सांगतात. चला आता एकेका विषयावर एवढं सविस्तर बोलणे इतका वेळ नाही, कारण बरेचसे श्लोक आपल्याला घ्यायचे आहेत. म्हणून पाण्यातली चव ही माझ्या सामर्थ्यामुळे आहे. त्यापुढे भगवंत सांगतात की प्रभास्मी शशी सूर्ययोः. शशी म्हणजे चंद्र आणि सूर्य म्हणजे सूर्य, हे सरळ अर्थ आहेत. सूर्य आणि चंद्रातली प्रभा, प्रभा म्हणजे प्रकाश, त्याच्या ठिकाणी असलेलं तेज, ते जे त्या तेजाचं सामर्थ्य आहे ते माझ्यामुळे आहे. सूर्याच्या ठिकाणी तेज आहे ते माझ्या सामर्थ्यामुळे आहे. चंद्राच्या ठिकाणी जे तेज आहे ते माझ्या सामर्थ्यामुळे आहे. एवढा समर्थ मी आहे. म्हणजे पाण्याला चव देणारा मी आहे, सूर्याला चंद्राला प्रकाश देणारा मी आहे, असं भगवंत या ठिकाणी सांगतात. पुढे सांगतात प्रणवः सर्व वेदेषु. वेदांमध्ये सर्वात पवित्र शब्द जर कोणता असेल तर तो आहे प्रणव, म्हणजे ओमकार. ओम असा एक शब्द आहे बघा, ओम, जो आपण मराठीत लिहित नाही. त्याचा एक वेगळा असा 3चा आकडा काढून त्याच्या पाठीमागे शेपूट काढतो आपण आणि वरती टिंब देतो वगैरे, नाही का? त्याला ओम असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून सर्व वेदांमध्ये ओंकार जो आहे, सर्वात पवित्र ध्वनी जो आहे, तो माझ्या सामर्थ्यानं आहे, तो मी आहे, असं भगवंत या ठिकाणी सांगतात. शब्द खे, खम म्हणजे आकाश. या आकाशामधला शब्द बघा, शब्द कुठे असतात? आकाशाच्या पोकळीत असतात. जर ही पोकळी नसती, जर जशी आता ही भिंत अखंड आहे, भिंतीतून शब्द जातात का? नाही जात. शब्द कुठून जातात? ह्या पोकळीतून जातात, ज्याला आपण आकाश असं म्हणतो. हे आकाशच आहे, जे आपल्या अवतीभोवती ही पोकळी आहे ना, हे सगळं जिथे मी हात फिरवू शकतो. जर इथे हे आकाश नसतं, भिंत असती, काहीतरी स्थायू पदार्थ असतात, तर मी हात फिरवू शकलो नसतो. इथं ही पोकळी आहे ना, ह्या पोकळीमध्ये आपण विचरण करू शकतो. तसे आवाजाचे ध्वनी हे या पोकळीमध्येच निर्माण होतात. आपण जे बोलतो आपल्या कंठाद्वारे, तालोष्टपुट व्यापारे यंत्रोद्भवा वैखरी, असं वाणीचं सामर्थ्य सांगितलेलं आहे. टाळू, ओठ, दंत ह्या सामर्थ्याने आपले शब्द निर्माण होतात, जे ह्या पोकळीमध्ये विचरण करतात, जे समोरच्यापर्यंत पोहोचतात. म्हणून शब्दाची एक वेगवेगळी जागा आहे. आपल्या पूर्वजांनी जी शब्दांची रचना केली ना, ह्या रचनेमध्ये एक गणित आहे. ते गणित असं आहे की प्रत्येक वर्णाची एक वर्णमाला आहे. कंठव्य काही शब्द आहेत, दंतव्य काही शब्द आहेत, ओष्टव्य काही आहेत, तालव्य काही आहेत. लक्षात घ्या, आपण सरळ शाळेमध्ये मूळाक्षरं शिकलोत. कोणते? क ख ग घ ङ, च छ ज झ ञ, ट ठ ड ढ ण, त थ द ध ण, प प ब भ म, यर लव श श स हळ, म्हणजे क्षज्ञ इत्यादी. यर लव श, हे जे काही शब्द आहेत हे आपण शाळेमध्ये शिकलोत मूळाक्षरं. मग हे शब्द जेव्हा आपल्या पूर्वजांनी ज्यांनी कोणी रचना केली त्यावेळेस ते शब्द तयार करत असताना फार विचारपूर्वक त्यांनी केलेले आहेत. क वर्गातले शब्द बघा, क ख ग घ ङ, हे सगळे कंठव्य आहेत, कंठातून निघतात. क ख ग घ ङ सगळे कंठातून निघतात, काही हालचाल करण्याची गरज पडत नाही. त्यानंतर दुसरा वर्ग आहे च वर्ग, च छ ज झ य, हे टाळूला स्पर्श करून निघतात. बघा तुम्ही, च छ ज झ हे सगळे शब्द म्हणताना जीभ आपली टाळूला स्पर्श करते, म्हणून हे तालव्य शब्द आहेत. त्यानंतर ट ठ ड ढ ण हे सगळे मूर्धन्य शब्द आहेत. मूर्धा कशाला म्हणायचं? टाळूच्या आणि दाताच्या मधला भाग, ज्याला मूर्धा म्हणतात, त्या मूर्धेला शब्द करून हे यांचा उच्चार होतो. ट ठ ड ढ,
तुम्ही उच्चार करून बघा की हे शब्द तिथेच स्पर्श केल्याशिवाय निघत नाहीत. त्यानंतर पुढे आहे त थ द ध न. हे शब्द दाताला स्पर्श जीभ जेव्हा करते तेव्हा निघतात. त थ द ध न. म्हणून न आणि न मधला फरक कळायला पाहिजे बरं का बोलताना. न हे दाताला शब्द करून निघतं नळाचं, आणि न बाणाचं हे मूर्धेला स्पर्श करून निघतं. आपण दोन्ही न सारखेच म्हणतो, न नळाचं न बाणाचं, असं नाही. न बाणाचं आणि न नळाचं, ह्या दोन्हीतला फरक आहे. म्हणजे मला तुम्हाला सगळं का सांगतोय, सांगण्याची गरज काय आहे की ह्या आकाशाच्या पोकळीमुळे शब्दांचा संचार होतो. म्हणून भगवंत सांगतात की शब्दखे, आकाशांमधला शब्द जो आहे, शब्दरूपी सामर्थ्य जे आकाशामध्ये आहे ते मी आहे. हे समजून सांगण्यासाठी मला तुम्हाला सगळा शब्दप्रपंच तुमच्यासमोर मांडावा लागला. म्हणून आकाशांमधलं शब्द सामर्थ्य ते मी आहे, माझ्यामुळे आहे, हे भगवंत सांगतात. आणि पुढे म्हणतात की पौरुषम नृषु. नृ म्हणजे नर, नरांमधलं पौरुष म्हणजे पौरुषत्व, अर्थात त्यातली क्षमता, त्यातली शक्ती. हे नरातली शक्ती सामर्थ्य जे नरामध्ये आहे ते माझ्यामुळे आहे किंवा मी आहे, त्याकरिता मी समर्थ आहे, असं भगवंत या श्लोकामध्ये स्वतःचे एक एक संक्षिप्त विभूती या श्लोकामध्ये सांगतात. हे लक्षात आलं असेल तर आपण पुढचा श्लोक बघूयात. पुढच्या श्लोकात भगवंत म्हणतात की पुण्यो गंध पृथ्वीयांच तेजश्चास्मी विभावसो जीवनम सर्वभूतेषु तपश्चास्मी तपस्विषु. अर्जुना, पुण्यो गंध पृथ्वीयांचे, पृथ्वीतला पुण्यगंध तो मी आहे. पृथ्वीमध्ये गंध आहे बघा, पृथ्वीमध्ये एक सुगंध असतो. तो आपल्याला कधी कळतो माहीत आहे का? जेव्हा मृगाच्या पहिल्या सरी पृथ्वीवरती पडतात, पहिला पाऊस या जमिनीवरती पडतो आणि एक वेगळा सुगंध आपल्याला आल्हाददायक करून जातो. तो सुगंध, तो पुण्यगंध या पृथ्वीमधला तो माझ्या सामर्थ्यामुळे आहे. त्या पृथ्वीला तो सुगंध प्रदान करणारा जर कोण असेल तर तो मी आहे, असं भगवंत सांगतात. त्यानंतर तेजश्चास्मी विभावसो, म्हणजे अग्नीमध्ये जे तेज आहे ते तेज माझ्या सामर्थ्यानं आहे. अग्नीला जे तेज प्रदान करणारा जर कोण असेल तर तो मी आहे, माझ्यामुळे आहे, असं भगवंत सांगतात. पुढे सांगतात जीवनम सर्वभूतेषु, सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी जीवन. जीवन म्हणजे काय? प्राणशक्ती, चेतनाशक्ती. जी काही ह्या जीवाच्या ठिकाणी आहे ही प्राणशक्ती ती माझ्या सामर्थ्याने आहे किंवा माझ्यामुळे आहे, मी चेतविल्यामुळे आहे. त्यानंतर पुढे भगवंत सांगतात की तपश्चास्मी तपस्विषु. जे तपस्वी लोक आहेत त्या तपस्वी लोकांमधलं तपाचं सामर्थ्य, त्यांच्याकडे जे बाणलेलं आहे ते माझ्या सामर्थ्याने आहे, माझ्यामुळे आहे, किंवा ते तप म्हणजे मी आहे. हा या श्लोकाचा सरळ अर्थ. कारण ह्या श्लोकांवरती विशेष असं सखोल जाऊन चिंतन करण्यासारखं विशेष काही नाही, म्हणून आपण ह्याला सरळ सरळ पाहतोय. पृथ्वीतला पुण्यगंध मी आहे, अग्नीमधलं तेज ते मी आहे, भूतमात्रांच्या ठिकाणी असणारी प्राणशक्ती ती मी आहे, त्यानंतर तपस्वी लोकांमधलं तपसामर्थ्य ते माझ्यामुळे आहे किंवा मी आहे, असं भगवंत म्हणतात. पुढे भगवंत सांगतात की बीजम माम सर्वभूतानाम विद्धी पार्थ सनातनम बुद्धिर्बुद्धिमतामस्मी तेजस्विनामहम. बघा, हा श्लोक थोडासा विचार करण्यासारखा आहे की बीजमाम सर्व भूतानाम, सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी बीज रूपाने किंवा ह्या भूतमात्रांचं जे बीज आहे हे मी आहे, माझ्या सामर्थ्यानं आहे. बघा, कुठल्याही गोष्टीचं कारण आणि परिणाम ह्या दोन गोष्टी संभवतात. कुठलीही गोष्ट होत असताना एक तिचं कारण असतं आणि एक तिचे परिणाम असतात. जसं आता तुम्ही हे प्रवचन ठेवलं, हे ठेवण्यामागं काहीतरी कारण आहे, त्या कारणाचा विचार तुम्ही केला आणि प्रवचनाचं सत्र आयोजित केलं. मग ह्या प्रवचनाचे काही परिणाम होतात. कोणाला त्यातनं चांगले विचार भेटतात, त्यामुळे तो चांगल्या रस्त्यावरती चालतो, त्यातनं काहीतरी चांगलं घेतो आणि त्यामुळे त्याला भक्तिमार्गाचं आचरण करता येतं. हे त्याचे परिणाम आहेत. कुठल्याही गोष्टीच्या परिणामासाठी एक कारण गरजेचं असतं आणि हे कारण म्हणजे मला वाटतं की बीज आहे. ही संपूर्ण चराचर सृष्टी निर्माण झाली, केली भगवंतानं, आणि त्याचे परिणाम आपण आज उपभोगत आहोत. जे काही आहेत ते आपण आपल्या डोळ्यांनी पाहत आहोत, अनुभवत आहोत. पण ह्या पाठीमागं जे कारण आहे ती परमेश्वराची प्रवृत्ती आहे. म्हणून परमेश्वर बीजरूप आहे ह्या चराचर सृष्टीच्या निर्मितीकरिता. म्हणून भगवंत या श्लोकात म्हटले की बीजम माम सर्वभूतानाम, सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी बीजरूपाने माझी शक्ती प्रेरित आहे, कार्यरत आहे. त्याचं बीज मी आहे, त्याचं कारण मी आहे, हे भगवंताने या श्लोकाच्या ह्या शब्दांमध्ये सांगितलेलं आहे. हे लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. सगळं लक्षात राहणं, ध्यानात राहणं शक्य नाही. जोपर्यंत ऐकत आहात तोपर्यंत तरी ध्यानात ठेवण्याचा प्रयत्न करा की या सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी बीजरूपाने जी माझी प्रवृत्ती कारण आहे ती माझ्यामुळे आहे किंवा ती मी आहे. त्यानंतर भगवंत सांगतात परंतु ही बीजरूपी प्रवृत्ती जी आहे, हे बीजरूपी माझं जे सामर्थ्य आहे ते आजचं आहे का? तर नाही. सनातनम, शाश्वत आहे, अनंत काळापासूनचं आहे, हे आजचं नाही आणि हे पुढे अनंत काळापर्यंत असणारच आहे. म्हणून इथं सनातन शब्द या ठिकाणी भगवंताने श्लोकात वापरलेला आहे. पुढे भगवंत सांगतात की बुद्धिमताम अस्मी.
बुद्धिमान लोकांमध्ये बुद्धीचं जे सामर्थ्य आहे ते माझ्यामुळे आहे, किंवा ती बुद्धी म्हणजे मी आहे. म्हणजे याच्यामध्ये जे जे चांगलं आहे, जे जे पवित्र आहे, जे जे उदात्त आहे, जे जे उन्नत आहे, ते सगळं मी आहे किंवा माझ्यामुळं आहे. म्हणजे कोणामुळं आहे? भगवंतामुळं आहे. लक्षात घ्या, तुमच्यामध्ये जे जे काही चांगलं आहे ते भगवंतामुळं आहे. कारण दैवी आणि आसुरी संपत्ती सांगितलेली आहे. जी जी दैवी संपत्तीची लक्षणं तुमच्यामध्ये आहेत ही भगवंताच्या सामर्थ्यामुळे आहेत. एकंदरीत हे लक्षात घ्या. पुढे भगवंत सांगतात की बुद्धिर्बुद्धिमतामस्मी तेजस तेजस्विनामहम. जे तेजस्वी लोक आहेत त्यांच्यामधलं तेज, ह्या तेजाचं सामर्थ्य ते मी आहे. त्यानंतर म्हणतात बलम बलवताम चाहम काम राग विवर्जितम. जे ह्या लोकांमध्ये बलवान लोक आहेत, जे जे काही बलयुक्त आहे, त्यामधलं कामराग विवर्जित असं बल मी आहे. कामराग विवर्जित बल म्हणजे काय? काम म्हणजे आसक्ती, आणि काम म्हणजे वासना, आणि राग म्हणजे आसक्ती. काम राग विवर्जितम. तुमच्यातली वासना आणि आसक्ती विरहित जे बलवान लोकांमध्ये आहे ते बल मी आहे. कारण बलाचे दोन प्रकार आहेत. एक काम आसक्तीयुक्त बल आहे आणि एक काम आसक्ती विरहित बल आहे. म्हणून जे काम आसक्ती म्हणजे वासना आणि आसक्ती विरहित जे बलवान लोकांमध्ये आहे ते मी आहे, माझ्या सामर्थ्यामुळे आहे. म्हणजे समाजाचा असा गैरसमज होऊ नये की भगवंत काम आणि राग युक्त बल जे बलवानामध्ये आहे ते भगवंत आहे. म्हणजे काम वासना आणि राग आसक्ती ह्याच्या विरहित तो भगवंत आहे, याच्या वेगळा तो आहे. कारण तो पवित्र आहे, तो शुद्ध आहे. तो काम आणि वासनेमध्ये कसा गुंतून बसेल? तो काम आणि वासनेमध्ये कसा बरा असेल? नाही. म्हणून तो स्वतःचं पावित्र्य टिकवून या ठिकाणी प्रतिपादन करतो आहे की काम राग विवर्जित जे बल आहे बलवान लोकांमध्ये ते मी आहे. आणि पुढे भगवंत सांगतात की धर्माविरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतर्षभ. जे धर्माला अविरुद्ध असं काम आहे, काम म्हणजे वासना, परंतु धर्माला विरुद्ध नसणारी वासना. मग तुम्ही म्हणाल कामाची धर्मामध्ये काय गरज? धर्माला विरुद्ध नसणारी म्हणजे धर्माला पोषक असणारी वासना. मग वासनेची धर्मामध्ये काय गरज? आसक्तीची धर्मामध्ये काय गरज? हो, गरजेची आहे. तुम्हाला भगवंताच्या ज्ञानाविषयी असणारी आसक्ती ही एक प्रकारची वासनाच आहे. ती जर तुमच्यामध्ये नसेल तर तुम्हाला तिच्यामध्ये रती निर्माण होणार नाही. वासनेचा उत्तरार्ध रती आहे, कामाचा उत्तरार्ध, कामाची फलश्रुती ही रती आहे. कारण एखाद्या विषयी पुरुषाला जेव्हा वासना निर्माण होते तेव्हा तो काम उपभोगामध्ये रत होतो. आता हे शब्द थोडेसे डोक्याच्या वरचे आहेत, पण लक्षात घ्या, एखाद्या विषयी पुरुषाला कामोपभोगाची वासना निर्माण होते तेव्हा तो कामोपभोगामध्ये रत होतो. म्हणून धर्माविषयी असणारी रती म्हणजे एक प्रकारचा कामच आहे. भगवंताच्या भजनामध्ये असणारी तुमची रती, एखाद्या माणसाला भजन करायला गायला, जसे आता आपले प्रल्हाद महाराज आहेत, त्या ब्रह्मनादामध्ये त्यांना रती, ते रत होतात, ते लीन होतात, त्यांना ते आवडतं. याचा कारण काय आहे की त्या भजनामध्ये भगवंताच्या त्यांची रती आहे. म्हणजे तो धर्माला पोषक असणारा एक प्रकारचा काम आहे. आणि म्हणून धर्माला पोषक असणारा काम, धर्माला पोषक असणारी रती, आवड, आसक्ती ती मी आहे. म्हणजे पवित्र असणारी रती, पवित्र असणारा काम जो काही आहे तो भगवंत आहे. तो भगवंताच्या सामर्थ्यामुळे आहे असं भगवंत या ठिकाणी त्या अर्जुनाला सांगतात. त्यानंतर पुढच्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात एचैव सात्विका भावा राजसास तामसाश्चये मत्त एवेति तान् विद्धिवी नत्वहम तेषु ते मयि. मग आता 3 गुणाविषयी भगवंत या ठिकाणी प्रतिपादन करतात, जे आपण पहिले सुरुवातीला अपरा प्रकृतीचं लक्षण ऐकत असताना, म्हणजे त्यावर बोलत असताना ऐकलं. कोणते अपरा प्रकृती आपण ऐकली? पृथ्वी वायू, म्हणजे पृथ्वी, भूमी, रापो, नलो, वायू, खम, मनो, बुद्धिरेवच अहंकार इति मे भिन्ना प्रकृती अष्टधा. या श्लोकामध्ये आपण अष्टधा प्रकृती ऐकली. या अष्टधा प्रकृतीमध्ये 3 गुण सांगितले. जिथे अप्रत्यक्ष उल्लेख असा केलेला आहे की मन, बुद्धी आणि अहंकार त्या श्लोकामध्ये केलेला आहे. तर ह्या 3 गुण जे आहेत हे भगवंत सांगतात की एचैव सात्विका भावा राजसास तामसासचे मत्त एवेति. हे जे 3 गुण आहेत हे माझ्या स्वरूपामध्येच आहेत. कारण ही चराचर सृष्टी, हा सगळा प्रपंच, हे सगळं जे काही इथे भांडवल आहे हे सगळं परमेश्वराच्या अव्यक्त स्वरूपातच आहे. त्यामुळे अर्थातच हे 3 गुणसुद्धा परमेश्वराच्या स्वरूपातच आहेत. मग इथे प्रश्न एखाद्या अज्ञानी माणसाला किंवा नूतन ज्ञानाला प्रवर्तलेल्या ज्ञानी पुरुषाला, जिज्ञासू पुरुषाला असा प्रश्न पडू शकतो की अरे बाबा, हे 3 गुण तर भगवंताच्या स्वरूपातच वास करत आहेत, मग परमेश्वरसुद्धा त्रिगुणाने युक्त असला पाहिजे. परमेश्वराच्या ठिकाणीही रजोगुण असला पाहिजे, परमेश्वराच्या ठिकाणीही तमोगुण असला पाहिजे. म्हणजे तोही तुमच्या आमच्यासारखाच आहे का काय?
असा नूतन ज्ञानी प्रवर्तलेल्या जिज्ञासू पुरुषाला संदेह निर्माण होईल. म्हणून भगवंत या ठिकाणी त्याचा अगोदरच खुलासा करतात की अरे बाबा, ह्या 3 गुणांनी माझं स्वरूप व्यापलेलं आहे. माझ्या स्वरूपामध्ये हे 3 गुण आहेत, परंतु नत्वहम तेषु ते मयी, मी त्यांच्यात नाही बरं का, ते माझ्यात आहेत. बाकी सगळ्या सामर्थ्यरूपी शक्तीमध्ये मी आहे, परंतु ह्या 3 गुणामध्ये मी नाही, ते माझ्यात आहेत. माझ्या स्वरूपामध्ये त्यांचं विचरण आहे, परंतु मी त्यांच्यात गुंतून बसलेलो नाही. आपण सगळेजण ह्या 3 गुणामध्ये गुंतून बसलो, परंतु तो परमेश्वरच्यात गुंतून बसला नाही. का? कारण जन्म कर्मच मे दिव्यम एवं यो वेति तत्वतः त्यक्त्वा देह पुनर्जन्मम न येती माम येती सो अर्जुन. भगवंता, जो मला माझं जन्म कर्म दिव्य आहे असं दिव्य मला जाणतो, तो पुन्हा जन्माला येत नाही. माम येती, तो माझ्याकडे येतो, तो मला पावन होतो, माझ्या स्वरूपामध्ये विलीन होतो. पण आपल्याला कळायला पाहिजे की तो भगवंत कसा आहे. त्याचं जन्म दिव्य आहे, त्याचं कर्म दिव्य आहे, म्हणून तो ह्या क्षुल्लक गोष्टीमध्ये गुंतलेला नाही. तो रजगुणामध्ये लिंपून नाही, तो तमगुणामध्ये लिंपून नाही, तो सत्वगुणामध्ये लिंपून नाही. त्याच्या शरीरात, त्याच्या स्वरूपात हे गुण असून तो ह्या गुणातीत आहे, ह्या गुणांच्या वेगळा आहे. म्हणून हे 3ही गुण परमेश्वराला बाधक नाहीत, त्याला बांधील नाहीत. आता हा तत्त्वज्ञानाचा भाग आहे सगळा. आणि तत्त्वज्ञानाचा भाग आल्यानंतर सर्वसामान्य लोकांना हा भाग थोडासा समजत नाही. परंतु मग आपण किती दिवस गोष्टी सांगणार, किती दिवस जोक सांगणार, किती दिवस विनोद सांगणार, नाही का? कधीतरी आपल्याला ह्या गोष्टीचाही सामोरं जावं लागणार आहे, हे समजून घ्यावं लागणार आहे. म्हणून थोडंसं सहन करा, थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करा की त्या भगवंताच्या स्वरूपामध्ये 3 गुण आहेत, परंतु तो त्याच्यामध्ये व्यापून नाही, तो त्याच्यामध्ये लिंपून नाही, त्या त्रिगुणाच्या अतीत आहेत, 3 गुणाच्या वेगळा आहे, असे या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलं. पुढच्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की त्रिभिर्गुणमैर्भावे रे सर्वमिदं जगत मोहितम नाभिजानाति मामिभ्य परमव्ययम. म्हणून अर्जुना, हे संपूर्ण जग ह्या 3 गुणाने युक्त आहे. रज तम सत्व ह्या 3 गुणाने युक्त आहे. आणि ह्या 3 गुणाने युक्त असल्यामुळं ही संपूर्ण लोक ह्या 3 गुणांनी मोहित झालेले आहेत. ह्या 3 गुणांनी ह्या लोकांना मोहून घेतलेला आहे. तुमच्यातला रजगुण तुम्हाला कामवासनेमध्ये मोहून ठेवतो, तुमच्यातला तमोगुण तुम्हाला तुमच्या अहंकारामध्ये, आलस्यामध्ये मोहून ठेवतो, तुमच्यातला सत्वगुण तुम्हाला तुमच्या धीरतेमध्ये गुंतवून ठेवतो, तुमच्या शांततेमध्ये गुंतवून ठेवतो. म्हणून ह्या 3ही गुणाने ह्या जगाला मोहित केलेलं आहे. आणि म्हणून ह्या 3 गुणांनी मोहित झालेले हे जे लोक आहेत ना, हे लोक काय आहेत की न अभिजानाती मामेभ्य परमव्ययम, माझ्यासारख्या परम आणि अव्यय असणाऱ्या परमेश्वराला जाणत नाहीत. ते परमेश्वराला कदाचित सांगितल्यानंतर, ते ज्ञान त्यांना थोडंफार झाल्यानंतर परमेश्वर आहे एवढं त्यांना कळेल, पण तो कसा आहे हे कळणार नाही. मग तो परमेश्वर कसा आहे? परम अव्ययम. स्वतःची ओळख भगवंतांनी स्वतःच करून दिलेली आहे. कारण भगवंताचं स्वरूप इतकं गुह्य आहे, इतकं श्रेष्ठ आहे की ते सर्वसामान्य लोकांना काय, साक्षात वेदाला सुद्धा कळालं नाही. वेद नेती नेती म्हणती, मी त्याला जाणू शकत नाही. फक्त कुणीतरी एक सहस्त्र शीर्षा पुरुषा सहस्राक्ष सहस्त्रपाद पुरुष सूक्तामध्ये त्याचं थोडंफार वर्णन आलेलं आहे, परंतु तो नेमकं कसं आहे, त्याची शक्ती काय आहे, त्याच्याकडचं सामर्थ्य काय आहे, हे वेदाला सुद्धा कळालं नाही. म्हणून भगवंत सांगतात की अरे बाबा, हे सगळं जग त्रिगुणांनी मोहित झालेलं आहे. रजतम इत्यादी सत्व इत्यादी गुणांनी हे जग मोहित झालेलं आहे. आणि मोहित झाल्यामुळे माझ्यासारख्या परम म्हणजे श्रेष्ठ असलेल्या आणि अव्यय असलेल्या परमेश्वराला जाणत नाही. परम म्हणजे श्रेष्ठ आणि अव्यय म्हणजे ज्याच्यामध्ये व्यय होत नाही, ज्याच्यात बदल होत नाही. बघा, मराठी व्याकरण जर तुम्ही शाळेमध्ये अभ्यास केला असेल तर शब्दांच्या 8 जातीमध्ये काही अव्यय आलेले आहेत. शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय, नाही काही अव्यय आलेले आहेत. काही अव्यय म्हणजे ज्या शब्दांमध्ये विकार होत नाही, जे शब्द बदलत नाहीत, त्याला अव्यय असं म्हटलेलं आहे. म्हणून तो परमेश्वर कसा आहे? तो अव्यय आहे, तो विकरणारा नाही, तो बदलणारा नाही, त्याच्यामध्ये कुठलाही बदल घडत नाही, असा तो अव्यय आहे. आणि तो परम आहे म्हणजे श्रेष्ठ आहे. पण हे कळत नाही. कुणाला कळत नाही? जे 3 गुणाने हे लोक मोहित झालेले आहेत, त्या लोकांना तो परमेश्वर कळत नाही. आणि आजच्या आपल्या प्रबोधनातला शेवटचा श्लोक असा आहे की दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामे वै प्रपद्यन्ते माया मेताम तरंते. भगवंत सांगतात की माझी ही जी प्रकृती माया आहे, ज्या मायेने ह्या संपूर्ण चराचर सृष्टीचं निर्माण केलेलं आहे, ती दैवी माया कशी आहे? तरुण जाण्यासाठी दुस्तर आहे. ही माया तरुण जाणं साध्यासुध्या माणसाला शक्य नाही. कारण असं म्हटलेलं आहे की तुका म्हणे येथ पाहिजे जातीचे, येरा गबाळाचे काम नोहे. ह्या मायेला जर तरुण जायचं असेल ना, तर जातीचे माणसं, जातीचे म्हणजे कोण्या जातीचे? मराठा, माळी, ही जात इथं अपेक्षित नाही.
जातीचे म्हणजे काय आहे की ह्या तत्वज्ञानामध्ये, परमेश्वराच्या भक्ती मार्गामध्ये ज्यांना रस आहे, जे त्याच्यामध्ये पूर्ण निष्णात आहेत, अशा जातीचे, भक्तीच्या जातीचे एकंदरीत म्हणायला हरकत नाही, भावाच्या जातीचे असं म्हणायला हरकत नाही. म्हणून ह्या जातीचे येरा गबाळाचे काम नाही, सर्वसामान्य माणसं हे त्यांचं काम नाही. म्हणून मायेला तरुण जाणं हे सर्वसामान्य माणसासाठी काय आहे की दुस्तर आहे. मग जर ह्या मायेला तरुण जायचं असेल तर काय करावं लागेल, तर मामे वै प्रपद्यन्ते मायाम येताम तरंती ते. माम एव म्हणजे जे मला, प्रपद्यन्ते म्हणजे भजतात, माझी भक्ती करतात, माझं भजन करतात, माझं कीर्तन करतात, माझ्या ज्ञानाचं श्रवण करतात, ती माणसं मायाम येताम तरंती ते. येताम म्हणजे ह्या, मायाम म्हणजे मायेला, तरंती म्हणजे तरुण पलीकडे जातात. बघा, आपल्यामध्ये आणि भगवंतामध्ये जे काही हे दिसणारं चराचर सृष्टीचा सगळं सोंग आहे, हे सगळं मायेनं तयार केलेलं आहे. आणि हा अडथळा ह्या जीवाला परमेश्वरापर्यंत जाण्यासाठी पुरेसा आहे. आणि ह्याच अडथळ्यामुळे आपण परमेश्वरापर्यंत पोचत नाही. महानुभाव, तत्त्वज्ञान असं सांगतं की जीवाला अविद्या लागलेली आहे आणि ह्या अविद्येचा छेद झाल्याशिवाय जीव परमेश्वराशी संलग्न म्हणजे त्याच्याशी एकरूप होण्याच्या लायकीचा होत नाही. ती अविद्या ह्या जीवाची फेडण्यासाठीच ह्या सगळ्या चराचर सृष्टीची निर्मिती करावी लागली. कारण मी काल परवा बोलताना सांगितलं की भगवंताकडं निस्सीम असा आनंद आहे, भरपूर प्रमाणामध्ये तो ओसंडून वाहतो आहे आणि त्याला प्रवृत्ती झाली की आनंद कुणाला तरी जायचा आहे, म्हणून त्यानं जीवाची निवड केली. मग परमेश्वराने असं का केलं नाही की त्या जीवाला सरळ त्या मायेच्या तमस्वरूपातून काढलं नाही आणि आपल्या आनंदामध्ये नेऊन टाकलं नाही? असं का केलं नाही परमेश्वराने? कारण हे जीव अनादीचे अविद्यायुक्त आहेत, अविद्येने युक्त झालेले आहेत. ही अविद्या ह्या जीवाला चिकटून बसलेली आहे. जोपर्यंत ही अविद्या ह्या जीवाची काढल्या जात नाही तोपर्यंत जीव परमेश्वराच्या आनंदाला पात्र होत नाहीत. पहिलीतला विद्यार्थी डायरेक्ट एका वर्षानं दुसरीमध्ये टाकता येत नाही, त्याची परीक्षा घ्यावी लागते. त्या परीक्षेमध्ये तो पास झाला तरच तो पहिलीतून दुसरीत जातो. तसा हा जीव अविद्येने युक्त आहे. मग परमेश्वर याला सृष्टीमध्ये आणतात, त्याला ज्ञान देतात आणि त्या ज्ञानाच्या युक्तत्वाने जर त्याने त्या पद्धतीचं आचरण केलं, स्वतःतल्या अविद्येचा छेद त्याने करण्याचा प्रयत्न केला, परमेश्वराने सांगितलेली एक एक गोष्ट जर त्यानं अनुसरण केली, त्या दृष्टीनं त्या रस्त्याने तो चालला, मार्गस्थ झाला, तर त्याची एक एक अयोग्यता निखळत जाते, बाजूला होत जाते, सरत जाते आणि हळूहळू एक एक अयोग्यता, मग ते देवतेचे मळ असतील, इत्यादी अनेक गोष्टी असतील, त्याला कर्माचे लेप असतील, ही एक एक गोष्ट जीव क्षाळन करत जातो, तिला धुवत जातो आणि तो निर्मळ होत जातो. शेवटी उरते अविद्या. आणि मग त्या अविद्येचा छेद जो आहे तो ज्ञानाच्या माध्यमातून होतो. जे 4 ज्ञान महानुभाव साहित्यानं सांगितलेले आहेत, त्या ज्ञानांच्या माध्यमातून, मग ते शब्दज्ञान असेल, ते अप्रोक्ष ज्ञान असेल, त्यानंतर विशेष ज्ञान असेल, सामान्य ज्ञान असेल, हे एक एक ज्ञान जसं जसं या जीवाला होतं तसं त्याची अविद्या हळूहळू त्याच्यातनं दूर व्हायला लागते. मग ती तरळवत होते. जसं हरभरा भाजणारा तो भोई आहे, तो काय करतो की त्या हरभऱ्याला भिजवतो, त्याला सुकवतो, नंतर मग त्याला तो भाजतो आणि मग त्याचं टरफल वेगळं होतं. तसं अविद्या त्या हरभऱ्याच्या टरफलासारखी जीवाला चिकटलेली आहे आणि मग त्याची प्रक्रिया जशी तो करतो भक्तिमार्गामध्ये, तशी ती अविद्या टरलवत होते. ती अविद्या जीवाच्या वेगळी होते आणि मग आपण अलवारपणे त्या हरभऱ्याचं टरफल जसं काढू शकतो, तशी जीवावरची अविद्या अलवारपणे बाजूला होते आणि हा जीव परमेश्वराच्या कृपेला पात्र होतो म्हणण्यापेक्षा त्याच्या आनंदाला योग्य होतो. त्याचा आनंद घेण्यासाठी तो योग्य होतो, त्याच्या रचना भगवंताचा आनंद ग्रहण करण्यासाठी योग्य होतात. हा या सगळ्या मागचा खटाटोप आहे. मग परमेश्वर काय करतो असा जर तुमचा प्रश्न असेल तर ह्या प्रश्नाचं उत्तर आजच्या ह्या सर्व श्लोकामध्ये आहे. तो ह्या चराचर सृष्टीची निर्मिती करतो. परा अपरा प्रकृतीच्या संयोगानं त्यानं या सृष्टीला निर्माण केलं. आपण हालचाल करू शकतो, बघू शकतो, हे सगळं परा आणि अपरा प्रकृतीचं कार्य आहे. 2 प्रकृतीचा संयोग झाला, संबंध आला आणि आपण कर्म करू शकतो. त्या कर्माच्या योगाने आपण पापही करू शकतो, आपण पुण्यही करू शकतो, आपण दुर्गतीलाही जाऊ शकतो, आपण सद्गतीलाही जाऊ शकतो, आपण नित्यनरकालाही जाऊ शकतो, आपण मोक्षालाही जाऊ शकतो. हे केवळ ह्या प्रकृतीच्या माध्यमाने. जर अपरा प्रकृतीचं शरीर परा प्रकृतीतल्या जीवाला परमेश्वराने दिलं नसतं तर त्या शरीराच्या संयोगाशिवाय, त्या अपरा प्रकृतीच्या संबंधाशिवाय हा जीव परमेश्वराच्या मोक्षाला योग्य होऊ शकला नसता. आम्ही जे कर्म करतो शरीराच्या संबंधाने, तुम्ही म्हणता की आता नवरात्र आहे, आपण गेलं पाहिजे मंदिरामध्ये, आरतीला गेलं पाहिजे, कशामुळे येतं? तुमचं शरीर तुमच्याकडे म्हणून येतं की नाही? जर तुम्हाला शरीर नसतं तर हा जीव जडमूडच आहे.
तो इथून तिथे जाऊ शकत नाही. त्याच्यामध्ये चेतना आहे, परंतु त्याच्याकडे सामर्थ्य नाही इथून तिथे जाण्याचं. त्याला एक कुठलं तरी शरीर लागतंच. जेव्हा हा जीव हे शरीर सोडतो तेव्हा त्याला अतिवाहक नावाचं भांडं दिलं जातं. त्या भांड्यामध्ये ह्या जीवाला टाकल्या जातं आणि तिथून पुढे त्याचा प्रवास होतो. मग त्याला प्रतिदेह असेल, त्याला भूतत्व असेल, भूतत्वाच्या आठवणी असतील, जे जे काही तो भोगतो त्या त्या ठिकाणी त्याला शरीर दिल्याच जातं. नरकामध्ये जरी त्याला दुःख भोगवायचं असेल तरी त्याला त्या ठिकाणी देह दिल्या जातं आणि त्या देहाच्या योगानेच त्याला दुःख भोगवल्या जातात. म्हणतात अशी पत्रवन, खैराचे इंगळ इत्यादी राई तुकडे करतात. हे सगळं शरीर दिल्याशिवाय जीवाचे करता येणार आहेत का? नाही. त्याला अपरा प्रकृतीच्या संबंधानेच ही सगळी सुखदुःख भोगवल्या जातात, हे लक्षात घ्या. आणि म्हणून हा परमेश्वर एवढा समर्थ आहे, तो श्रेष्ठ आहे. मग ज्याच्याकडे एवढं सामर्थ्य आहे त्या व्यक्तीला आजच्या काळामध्ये आपण माणसं आहोत, आपल्याकडं जर असं सामर्थ्य आहे, एखाद्या पदाचं सामर्थ्य आहे, पद वगैरे गाव वगैरे बाजूला ठेवा, एखाद्या घरातला कारभारी जरी एखादा माणूस असेल, एखाद्या घराचा कारभार त्याच्याकडे आहे, तरी त्याच्याकडे किती अहंकार आहे. सगळा कारभार मी पाहतो, माझ्याशिवाय कोणी काही करते का, सगळं मी करतो म्हणतो की नाही तो माणूस. त्याला किती गर्व आहे, त्याला किती अहंकार आहे. एवढं झालं, माझ्यामुळे झालं, मी कारभार करत होतो, माझ्या कारभारात असताना हे सगळं झालं. लोक म्हणतात आम्ही एवढी 5 एकर शेती घेतली, मी कारभारी होतो तेव्हा, आता होते का याच्याकडून एखादा एकर घेणं, म्हणतात की नाही जुने माणसं. म्हणजे तुम्हाला तुमच्या कारभाराचा अहंकार आहे की नाही, तुमच्या सामर्थ्याचा गर्व तुम्हाला आहे की नाही. छोट्या छोट्या गोष्टीच्या पदाचा गर्व तुमच्याकडे, अहंकार तुमच्याकडे आहे. मग एवढा समर्थ परमेश्वर आहे की जो या सगळ्या सृष्टीचं सृजन करतो, तिला निर्माण करतो, तिचा विनाश करतो, सगळं सामर्थ्य त्या परमेश्वराकडे आहे. मग आताच्या माणसाच्या दृष्टीनं विचार करत असताना त्याच्याकडे गर्व आहे का? तर नाही, अजिबात नाही. त्याच्याकडे गर्व नाही. असे भक्ताच्या घरी कामे न सांगता करी. तो भक्ताच्या कामामध्ये हातभार लावतो, तो जनीला दळू कांडू लागतो, नाही का. कबीराची शेली विणतो. ही किती किती लहानपण घेतो तो, किती किती नम्रता आहे त्याच्यामध्ये. माणसानं शिकलं पाहिजे ना, देवाकडून तरी शिकलं पाहिजे. माणसाला माणसाकडून शिकता येत नाही, देवाकडून तरी शिका ना. बाईसाचे त्रिदोष नाशण्यासाठी तो पैठणला गेल्यानंतर बाईसा नावाच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या भक्त आहेत, त्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना पाय पुसण्यावर बसवतात, पाय पुसणं बसायला टाकतात आणि आपण उंच ओट्यावरती बसतात. कशाचीही तक्रार न करता तो जगत नियंता परमेश्वर, अनंत ब्रह्मांडाचा नायक, तो परब्रह्म असणारा परमेश्वर अगदी निमूटपणे निरागसपणे त्या बाईसांच्या पाय पुसण्यावरती स्थानापन्न होतो, बसतो. किती किती नम्रता त्याच्यामध्ये आहे. ही नम्रता आपल्याला शिकता आली पाहिजे, ही नम्रता आपल्याला ग्रहण करता आली पाहिजे. भगवंताला तुम्ही ज्या भगवंताचे उपासक आहात, ज्या भगवंताचे उपासक म्हणून तुम्ही चालता ना, तुम्ही ज्या धर्माचे पाईक आहात, ज्या धर्मावरती तुम्ही चालता, त्या धर्माचं अधिष्ठान असणारा, त्या धर्माचा स्रोत असणारा जो परमेश्वर आहे, ज्याच्या विचारसरणीवर तुम्ही चालता, ज्याच्या आचार प्रणालीवर तुम्ही तुमचं आचरण करता, त्याचं तुम्ही कितपत स्वीकारता, त्याचं आचरण, त्याचं किती अनुकरण करता, किती अनुसरण करता, महत्त्वाचं आहे की नाही. तुम्ही हिंदू आहात. आता जे महानुभाव सांप्रदायिक आहेत ते एकनिष्ठ कृष्णाचे भक्त आहेत. जे आता इतर संप्रदायातले असतील ते इतर देवी देवतांची भक्ती करत असतील. मग हिंदू म्हटलं की काही देवतांचं समीकरण जुळलेलं आहे हिंदू लोकांशी. मग श्रीकृष्ण असेल, श्रीरामचंद्र असतील, नाही का. मग आता रामाचं अनुकरण करणारी माणसं बघा, प्रभू रामचंद्रांनी काय केलेलं की जेव्हा सीतामातेचं हरण झालं, तिला त्या सीतामातेला लंकेतून आणण्यासाठी रामचंद्रांनी रामसेतू बांधून घेतला वानरांकरवी. बरोबर आहे. स्वतःच्या पत्नीसाठी रामचंद्रांनी रामसेतू बांधला. मग त्या रामचंद्रांच्या हिंदू संस्कृतीतली माणसं आपण आहोत. आपण आपल्या घरच्या पत्नीसाठी आपल्या घरात संडास तरी बांधलाय का? म्हणजे अजूनही आपल्या खेड्यापाड्यातल्या माई मावल्या बाहेर रस्त्यावरती कुठंतरी उघड्यावर बसताना अजूनही ते उपकार म्हणा त्या मोदी साहेबाचे, त्यांनी तुम्हाला 12,000 रुपये अनुदान दिलं, तुम्हाला ते काहीतरी मदत झाली. अलीकडं आपण सुधारलोत आता. पण आपण ज्या धर्माचे अनुयायी म्हणून घेतो, त्या धर्माचा स्रोत असणारा जो काही तुमचा इष्टदेव आहे, त्या देवाचं अनुसरण, त्याच्या गुणांचं अनुसरण आपण कितपत करतो. म्हणून मला हे सांगायचं आहे की तो श्रीकृष्ण भगवंत जो परात्पर परमेश्वर आहे, जो सच्चिदानंद असणारा परमेश्वर आहे, तो इतका श्रेष्ठ असून इतका नम्र होतो, इतका नम्र होतो की तो बाईसाच्या पाय पुसण्यावर बसायला तयार आहे. बरोबर. जो सुदाम्याचे पाय धुतो इतका नम्र व्हायला तो तयार आहे. मग एवढी नम्रता ज्या श्रीकृष्णामध्ये आहे, त्या श्रीकृष्णाचे आपण अनुयायी आहोत, आपण भक्त आहोत. आपल्यात किती नम्रता असली पाहिजे, आपल्यात किती लहानपणा
म्हणजे घेण्याची वृत्ती आपल्यामध्ये असली पाहिजे. पण आपण माघार घेत नाही. तो ऐकत नाही, मी काहून ऐकू असं आपण म्हणतो. त्यानं एक शिवी दिली की आपण 2 शिव्या देतो. आपण एकापेक्षा एक वरचढ होत चाललो आहोत. म्हणजे आपल्यातला अहंकार कुठेतरी वाढलेला आहे, आपल्यातला गर्व कुठेतरी वाढलेला आहे. मग हा समर्थ असणारा परमेश्वर जो एवढं करू शकतो, तो एवढा नम्र होऊ शकतो, मग आपण, तुम्ही, आम्ही का होऊ नये? ह्या श्लोकांमधनं आपल्याला व्यावहारिक तत्वावरती, व्यावहारिक निकषावरती जर काही घेता येत असेल तर नम्रता हा गुण आपल्याला याच्यातनं घेता येईल. तात्विक दृष्टीने हा भाग खूप किचकट आहे की तो परमेश्वर काय करतो, त्याच्या विभूती स्वरूपाने तो कशा कशामध्ये नटलेला आहे, हे सगळं आता ह्या श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे. मग हे थोडंसं आपल्यासाठी किचकट आहे. मग आपण याचा व्यावहारिक दृष्टीने काय निकष लावूयात, व्यावहारिक कसोटीवर आपण याचा काय अर्थ बसवू शकतो, तर एवढाच बसवू शकतो की जो एवढा समर्थ असणारा परमेश्वर, ज्याची साधारण माया तुम्हाला तरुण जाणं अवघड आहे, तर तो परमेश्वर तो तुम्हाला कधी गवसणार आहे? एवढा श्रेष्ठ असणारा परमेश्वर, तो परमेश्वर जेव्हा ह्या पृथ्वी तलावरती पूर्वी प्रकरणामध्ये सांगितल्यानुसार जीवाच्या कृपेला वश होऊन निर्गुण निराकार असलेला परमेश्वर सगुण साकार होतो. निरवयव असलेला परमेश्वर सावयव होतो. तुमच्या आमच्यासाठी 9 मास गर्भवास सहन करतो. इतकं दुःख तो आपल्यासाठी सहन करतो. कोणासाठी करतो? तुमच्या आमच्यासाठी ना. तुम्हाला आम्हाला दुःखातून मुक्त करण्यासाठी तो या पृथ्वी तलावर अवतरित होतो. त्यावेळेस त्याला इतर जीवांप्रमाणे गर्भवास सहन करावा लागतो. त्या दुर्गंधीमध्ये तो राहतो. कुणासाठी? तुमच्या आमच्यासाठी राहतो. मग हा श्रेष्ठ असलेला परमेश्वर इथे येतो, तुमच्या कृपेला वश होऊन येतो. निर्गुण निराकार असताना तो सावयव साकार होतो. एवढा खटाटोप तो तुमच्या आमच्यासाठी करतो. म्हणून तो आपल्याला सहज सुलभ आहे. आणि मग त्या परमेश्वराशी जर तद्रूप व्हायचं असेल, तुम्हाला पाण्याशी एकरूप व्हायचं असेल तर काय व्हावं लागेल? पाण्यासारखं व्हावं लागेल ना. पाण्याशी एकरूप व्हायचं असेल तर पाण्यासारखं व्हावं लागेल. त्याशिवाय तुम्ही एकरूप होऊ शकत नाहीत. द्रवाशी एकरूप होण्यासाठी द्रवयुक्त तुम्हाला द्रवरूप व्हावं लागतं. द्रवयुक्त होण्यासाठी द्रवरूप व्हावं लागतं. तसं परमेश्वराशी जर तुम्हाला एकरूप व्हायचं असेल तर त्या परमेश्वरासारखं व्हावं लागेल की नाही? मग तो परमेश्वर कसा आहे? त्याच्याकडे असणारे गुण कोणते आहेत? त्या एकेका गुणाचा थोडा थोडा अंश आपल्यामध्ये आणता आला पाहिजे. त्याच्याकडे दया हा गुण आहे. मग आपल्यामध्ये दयेचा अंश आहे का? आपण दुसऱ्यावर दया करतो का? आपण तर निराकारण बसलेल्या कुत्र्याला घेऊन दगड मारतो. आणि इकडे औसा स्वानननी शिक्षा पण लीळेमध्ये वेळ संपत आली वाटतं. आबा थोडासा वेळ घेतो, 2 मिनटं बरं का. औसा स्वानननी शिक्षा पण या लीळेमध्ये जेव्हा औसा कुत्र्याला दगड हाणतात, कारण आदल्या दिवशी भट्टोबासांची झोळी त्या कुत्र्यानं नेलेली आहे. आणि मग हा पुन्हा आला, म्हणजे पुन्हा कोणाची जरी झोळी नेईल म्हणून औसा त्याला दगड हाणतात. तो त्या कुत्र्याच्या डोक्यात लागतो आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी स्वतःचं डोकं पकडतात, कारण तो कुत्रा क्या 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 करत ओरडत जात होतो. दगड मारल्यावर कुत्रा कसा ओरडतो तुम्हाला माहीत आहे. स्वामी स्वतःचं डोकं धरतात आणि औसाला म्हणतात, अरे त्याची कोणी माय बहीण आहे का? त्याला कोणी चपाती आणि भाजी करून खाऊ घालणारी त्याची कोणी आई बहीण आहे? तो येतो त्याचं पोट भरण्यासाठी. तुम्ही तुमच्या वस्तू सांभाळा ना. तुम्ही खाली का ठेवता? कुत्र्याच्या तोंडाला येईल अशी तुमची झोळी खाली का ठेवता? वर कुंटीला अडकून ठेवा. तुम्ही तुमच्या वस्तूचं रक्षण करा. त्याला मारू नका. त्याला मारल्यानंतर देवाने स्वतःचं डोकं धरलं आणि ते औसा म्हणतात, तुम्ही कुत्र्याला मारल्यानंतर तुम्हाला वेदना झाल्या म्हणजे तुम्ही व्यापक आहात का? हो, तो चराचरामध्ये व्यापक आहे. तो सगळीकडे व्यापक आहे. ह्या संवेदना भगवंताला जाणवतात. म्हणजे त्याच्या ठिकाणी दयेचा गुण आहे, त्याच्या ठिकाणी मया आहे, त्याच्या ठिकाणी कृपा आहे, त्याच्या ठिकाणी करुणा आहे. ह्या एकेका गुणाचा एक एक अंश तरी आपल्यात जर आला तरच आपण परमेश्वराशी एकरूप होऊ शकतो, हे मला सांगायचं आहे. आलं का लक्षात? म्हणून त्या परमेश्वराच्या ठिकाणी असलेले हे सामर्थ्य, त्याच्या ठिकाणी असलेले गुण, ते आपल्यात आता एक तर त्याचं सामर्थ्य समजून घेण्याचा पहिले प्रयत्न करा. त्यानं ह्या चराचर प्रकृतीची, परापरा प्रकृतीची रचना केली, त्या योगाने संपूर्ण सृष्टीचं सृजन केलं. तो कशा कशामध्ये आहे हे सगळं त्याचं सामर्थ्य अगोदर लक्षात घ्या. नंतर त्याच्यातले गुण लक्षात घ्या. त्या गुणाचा अंश आपल्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करा आणि मग आपण त्याच्याशी एकरूप होऊ शकतो हे समजून घ्या. एवढं जरी तुम्हाला समजलं तरी मला वाटतं की तुम्हाला परमेश्वराशी तादात्म्य पावण्यासाठी पुरेसं आहे. आणि ते तुम्ही समजून घ्याल, त्या दृष्टीनं तुम्ही अनुसरण कराल एवढी अपेक्षा ठेवतो आणि आजची सेवा या ठिकाणी थांबवतो. श्री दत्तात्रेय महाराज की जय. 4 मिनिटं जास्त घेतले असो. आजच्या प्रबोधनाचा विषयाच्या माध्यमातून
बहुतेक आजचं हे प्रबोधन, आजचा हा विषय आपल्या सर्वांना थोडासा जड गेला असेल, पण अत्यंत थोडासा मार्मिक आणि